रोहा तालुक्यात मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। 60 वर्षीय अलीम आयुब कर्जीकर याने चॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीने प्रसंगावधान राखत चालत्या दुचाकीवरून उडी मारून स्वतःचा जीव वाचवलाय। या घटनेत ती किरकोळ जखमी झाली आहे। या प्रकरणाने रोहा परिसरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार कॉलेज सुटल्यानंतर सदर मुलगी रोहा एसटी स्टँड परिसरात उभी होती। त्यावेळी अलीम कर्जीकरने तुला घरी सोडतो असे सांगत तिला आपल्या दुचाकीवर बसवले। चनेरा स्टॉपवर सोडण्याचे आश्वासन देत तो तिला घेऊन निघाला। प्रवासादरम्यान त्याने मुलीला चॉकलेट दिले, ज्यामुळे तिला संशय आला व तिने स्वतःच्या बचावासाठी चालत्या दुचाकीवरून उडी मारून आरडाओरडा केला। स्थानिकांनी तातडीने धाव घेत अलीमला पकडून त्याला चांगला चोप दिला। घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अलीम कर्जीकरला ताब्यात घेतले। त्याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे। घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस करीत आहेत। रायगड जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने मुली आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। जोपर्यंत अशा प्रवृत्तीच्या लोकांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे। या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय। रोह्यातील या घटनेत मुलीने दाखवलेले प्रसंगावधान आणि धैर्य यामुळे ती मोठ्या संकटातून बचावली। तिच्या सावधपणामुळे आरोपीच्या कृत्याला वेळीच आळा बसला। दरम्यान रोहा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।